भाजप आमदाराच्या मुलीची दादागिरी समोर आली आहे। मंदिराच्या गर्भगृहात जाण्यावरून झालेल्या वादातून आमदाराच्या मुलीने थेट कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या PSIच्या कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या घटनेचा CCTV व्हिडिओही समोर आलाय, ज्यामध्ये आमदाराची मुलगी महिला पोलिसांसोबत वाद घालताना दिसत आहे। मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टण येथील उक्कड मंदिरात 12 ऑगस्ट रोजी रात्री हा प्रकार घडला। भीम अमावस्येच्या उत्सवादरम्यान स्थानिक आमदार सुरेश गौडा यांची मुलगी ऐश्वर्या गौडा दर्शनासाठी मंदिरात आली होती। यावेळी तिला गर्भगृहात जाण्यापासून पोलिसांनी रोखले। यावरून तिचा महिला PSI सविता पाटील यांच्यासोबत वाद झाला। वाद वाढल्यानंतर ऐश्वर्या गौडा हिने थेट महिला पोलिसाच्या कानशिलात लगावल्याचे CCTV फुटेजमध्ये दिसत आहे। त्यानंतर सविता पाटील यांनीही ऐश्वर्याला प्रत्युत्तर दिल्याचे व्हिडिओ दिसत आहे। या घटनेनंतर PSI सविता पाटील यांनी ख्यातनळी पोलीस ठाण्यात ऐश्वर्या गौडा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली। ऐश्वर्याने शिवीगाळ करत मारहाण केली आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला। मात्र सुरुवातीला पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोपही करण्यात आला। दरम्यान ऐश्वर्या गौडा यांनीही महिला PSI सविता पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। त्यामुळे या प्रकरणात दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल झाल्या असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। दरम्यान या घटनेवर आमदार सुरेश गौडा यांनी प्रतिक्रिया दिली आहे। माझी मुलगी दर्शनासाठी मंदिरात गेली होती। तिने गर्भगृहात जाण्याची विनंती केली होती, मात्र पोलिसांनी तिला आज जाण्याची परवानगी दिली नाही। एका सर्कल इन्स्पेक्टरला मात्र आज जाऊ दिल्याने तिने पुन्हा विनंती केली असे त्यांनी सांगितले।